आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। अज्ञात मारेकऱ्यांनी स्कूटीवर थांबलेल्या एका तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। हल्लेखोरांनी पाठलाग करत तरुणाच्या मानेवर, पोटात आणि पाठीवर तब्बल 8 ते 10 खंजर खुपसले। रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अमोल भुजबळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। अधिक माहितीनुसार अमोल भुजबळ हा शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी असून तो एका खाजगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता। बुधवारी दिनांक 26 सकाळी 7 वाजताच्या सुमारास तो स्कूटीवरून गणेशनगर भागातील एका दुकानावर सामान घेण्यासाठी आला होता। तो स्कूटीवर बसलेला होता आणि दुकानदार त्याला सामान देत होता। तो स्कूटीवरून बसलेला असताना अचानक पाठीमागून काळ्या कपड्याने तोंड झाकलेले दोघे जण धावत आले आणि त्यांनी अमोल बेसावत असताना त्याच्या मानेवर आणि पाठीवर खंजरने वार करण्यास सुरुवात केली। त्यानंतर अमोल तेथून पळून जाऊ लागला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत जवळपास 8 ते 10 वार त्याच्या शरीरावर केले। या भयंकर हल्ल्यानंतर अमोल रक्ताच्या थरोळ्यात रस्त्यावर पडला। हल्लेखोर असलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यावर हेल्मेट तर दुसऱ्या एकाने काळा रुमाल तोंडाला बांधला होता। सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती। घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले, मात्र घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक सुशील कुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। जुन्या वादातून ही हत्येची घटना घडल्याची माहिती आहे। फरार हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।